आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी मसाजोगचा दौरा केलेला होता आणि त्यानंतर आता धनंजय देशमुख मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले। आणि 302 मध्ये पण घेतलं पाहिजे। नुसते खंडणीपुरते ठेवता कामा नये। त्या खंडणीमुळे आमचा माणसाला यांनी मारून टाकले, त्यांना सुट्टी नाही। आणि समाज पाठीशी हे ग्रामपंचायतीच काय, तुम्ही बघा आता आणखी थोड्याच दिवसात पूर्ण राज्य ढवळून निघणार, पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू होणार। आणि त्या दिवशीच आम्ही आव्हान पण केलंय, आजही पुन्हा करतो की या राज्यातल्या सगळ्या जनतेला आणि मराठा समाजाला विशेष करून सांगणं, आपण आपल्या जिल्ह्यात बैठका घ्या, कुणी कोणाची वाट बघू नका। पूर्ण राज्यात जिल्ह्यात जिल्ह्यात हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे। सगळीकडे मोर्चे सुरू करा। आता परभणीच्या तारीख डिक्लेअर झाल्या, बऱ्याच जागेवरच्या तारखे डिक्लेअर व्हायला लागल्यात आणि सगळे लढतायत ना। आता बीडमधला विषय घेतला तरी सगळे लढतायत, ते पक्षाचे कोणते असू द्या। ते संदीप भैया क्षीरसागर पण लढताय, मला वाटतं ते प्रकाशदादा पण लढतायत, ते विजय शिव पण लढतायत, सुरेश अण्णा धसही लढतायत, खासदारही लढतायत, सगळेच लढतायत ना। सगळे पक्ष कोणी बघायला तयार नाही, त्यामुळे सगळेच लढतायत। तर आता ते संदीप क्षीरसागर तर काही जात बघायचंही काम नाही, काहीच नाही, लढतायत। आणि सगळ्यांनी लढावं, असंच राज्यभरातल्या सगळ्याच आमदारांनी या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं। आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी सरपंच संघटनेची मागणी आहे। 3 दिवस ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आली। रास्त मागणी आहे तुम्हाला। अटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली, काय सरकार आहे का काय? तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलंय का? हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून, की आमच्याकडे आमके मंत्री आहेत, आमच्या सरकारमध्ये आहेत म्हणून आम्हाला ते करता येत नाही। तुमचा भाऊ असतात, तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असतं। त्यामुळं या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालू नये अजिबात। जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे। नसता जनता रस्त्यावर येणारे, राज्य बंद पडणार आणि आम्ही पाडणार सुद्धा। तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय, आरोपीच्या बाजूने बोलताय, हे सगळं चुकीचं आहे। आरोपीला साथ देणारे मंत्री तुमचं चहा पाणी करते, बिस्किट खाते, एवढी येडी नाहीये जनता। दादा, याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड, हे आता पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे। सीआयडीला शरण येण्याची शक्यता आहे नाही, ज्यात मी ऐकलं नाही, माहित नाही मला काय ती। पण एक गोष्ट मला माहिती, सरकारने कोणाचाही मुलाहिजा केला नाही पाहिजे। जो आरोपी आहे की ज्यांनी क्रूर हत्या घडून आणली, त्यालाही सोडलं नाही पाहिजे। त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडलं नाही पाहिजे। तुम्हाला वाटतं याला अटक केलं, त्याला अटक केलं, आता झाला गेला विषय। आणखीन ते 2-3 फरार आहेत मुख्य आरोपी, त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे। यांना ह्या 10-20 जणाला साथ देणारा कोण? मग तो साधा माणूस असो, तो मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, तो सुद्धा शोधायचा। यांना इतक्या जणाला पाठबळ देणारा कोण? त्यांचे फोन झालेले आहेत, त्यांना मध्ये टाकलं पाहिजे, त्याला सुद्धा घेतलं पाहिजे। कारण आतापर्यंत कोणता विषय घेतलेलाच नाहीये, तरी पण काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही, त्याचं नाव नाही, त्याचं नाव नाही। तुम्ही कोण म्हणणारे? त्याचं नाव नाही म्हणणारे तुम्ही कोण? मदत करणारे सगळेचे सगळे याच्यात आले पाहिजेत, नसता सरकारला सोपं जाणार नाहीये। आम्ही पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू करणार आहेत आणि झाले सुरू त्यात। दादा, बीड जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती बीडकरांकडून करण्यात येत आहे। आम्हाला संतोष भैयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे। त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत। ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर बसलेला असू दे, आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत, सुट्टी नाही। कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही। मला एवढंच माहिती आहे, त्यात मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, त्या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे उभा राहिले, ज्यांनी खून करायचे प्रयत्न केले, आरोपींना वाचवायसाठी सरकारकडे एरझऱ्या घालल्या, ते एरझऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे।
त्यांना अजिबात सुट्टी नाही. तो महाजन कशाला मागं ठेवलाय? त्याला कसं का बडतर्फ केलं नाही? याच्यात आणखीन 4-2 पोलीस आहेत, तेही का नाही घेतले? ते आरोपी कुठे गेले? ते मुख्य आरोपी 2-4 जण आणखी. म्हणजे तुम्ही दिखाऊपणाचं नाटक नका करू. तुम्हाला सुट्टी नाहीये, सुट्टी नाही. समाज आता खवाळलाय. एवढी क्रूरपणे हत्या करून तुम्ही जर त्याची चेष्टा करणार असलात, मयत संतोष भैया, स्वर्गीय संतोष भैया देशमुखांचे तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असला तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब, जड जाणार आहे. आम्ही रस्त्यावरती येणार आहेत, आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत, आम्ही सोडणार नाहीत. नुसते आरोपी धरून चालणार नाही. त्यांना मदत केलेले सुद्धा जेलमध्ये पाहिजेत आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे. आशापणे आणि ते पूर्ण करतील. ते आता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे. ते पूर्ण अंडर ट्रायलच चालली पाहिजे. ती त्यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये आले पाहिजे. तो कितीही मोठा असो, तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे, नसता राज्य बंद पडणार आहे. संतोष भैया, काल तुमची एक मिनिट. अरे खाली बसून लेपल पण नाही. अरे भाऊ ते लेपल लावून किती टाकू? संतोष भैया, काल तुमची स्पेशल भेट झाली, काय चर्चा झाली, काय माहिती मिळाली तुम्हाला त्याच तपासासंदर्भात? हे तपासासंदर्भात आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो की कुठपर्यंत तपास आलाय, काय चाललंय. तर तपास CID कडे असल्यामुळं परत आम्ही त्यांच्या तपासी अधिकाऱ्याकडे गेलो. जास्त काही चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत, ते बाकीचे तपास चालू होते. त्याच्यामुळं मग ते म्हणले तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही आमचे संपर्क करा किंवा आम्ही करू, मग आपण चर्चा करू. अंजली दमानिया यांनी सांगितलंय की 3 जणांची मर्डर झाली, पण त्याबद्दल अजून काही स्पष्टता येत नाहीये. मी त्या दिवशी तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली? त्या दिवशी बोललो होतो, खात्री करण्याचं काम हे यंत्रणेचं आहे. आपण काय बोलणार त्याच्याविषयी? खात्री करून ते ठरवतील की ते कोण आहेत काय. दादा, पोलिसांचा जो तपास सुरू आहे त्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? अजून तपास संपलेला नाही ना, तपास चालू आहे. आणि आता वाट बघतोय आम्ही 1-1 तासाची, 1-1 मिनिटाची की काय होतंय. आम्हाला अपेक्षा आहे की सर्व आरोपी अटक होऊन त्यांना शिक्षेसाठी म्हणजे शिक्षा व्हायला पाहिजे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. त्या भूमिकेत आम्ही आहोत. दादा, वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांना आता शरण येण्याची शक्यता आहे, याच्याकडे तुम्ही कसं बघता? ते त्यांच्या तपासाचा भाग आहे. म्हणजे कसं येणार आहे, हे पकडणार आहेत का ते शरण येणार आहेत का, ते सगळं त्यांच्याकडे आहे. आपण काय बोलणार त्याविषयी, ते त्यांच्या तपासाचा भाग आहे. आज तुम्ही जरांगे पाटलांची बरी घेतलेली आहे, काय मागणी केली, काय सांगितलं? अजून दादांसोबत चर्चा नाही केली, आत्ताच आलोत आम्ही. आणि चर्चा काय हीच, भाऊ दादा थोडं मी दुःखात आहे. मला सगळे साथ देत आहेत. मला कुटुंबातल्या व्यक्ती सगळ्या 18 पगड जातीनं मराठा समाज, त्या हिशोबानं चर्चा झाल्यानंतर परत मी बोलतो. तर या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना अटक व्हायला हवी. या सगळ्या प्रकरणामध्ये जे पाठीशी घालत होते त्यांच्यावर देखील कारवाई केली जावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. समाजामध्ये सध्या तीव्र संताप आहे. जर आरोपींना अटक झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि त्यानंतर मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख बोलत होते. आरोपींना मदत करणाऱ्यांना सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. न्यायासाठी आम्ही एक क्षण वाट पाहतोय अशी प्रतिक्रिया, असं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. सर्व आरोपींना अटक व्हावी आणि कारवाई व्हावी अशी मागणी सध्या जोर धरतीये. या सगळ्या प्रकरणात आरोपींना मंत्री आणि आमदार मदत करत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. आरोपींना मदत करणारे देखील यातून सुटायला नको अशी भूमिका मनोज जरांगेंनी मांडलेली आहे.
न्यायासाठी आम्ही एक एक मिनिटं वाट पाहतोय असं धनंजय देशमुख म्हणाले. मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये भेट झाली. याआधी मनोज जरांगे हे बीडमध्ये गेलेले होते, मस्साजोगला गेलेले होते. एक आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आलेला होता, ज्यामध्ये विरोधी पक्षातले नेते देखील सहभागी झाले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.